आज आपल्याला प्रकरण क्रमांक 7 धातू आणि अधातू हे बघायचं आहे. चॅप्टर नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स. धातू आणि अधातू या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्य, संयुगे किंवा मिश्रणे यांच्यापासून बनलेले असतात. शास्त्रज्ञांनी या सर्व मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश्य या 3 गटामध्ये वर्गीकरण केलेले आपल्याला आढळते. All the objects or materials in the world are made from elements, compounds or their mixtures. Scientists classified all elements into general types which are first is metal, second non-metal and third one is metalloid. म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातू सदृश्य म्हणजे ते जे आहेत ते धातूचे पण काही गुणधर्म दाखवतात आणि अधातूचे पण गुणधर्म दाखवतात आणि म्हणून त्यांना मेटॅलॉइड्स असं म्हणतात. आता एक करून आपण बघूया. सुरुवातीला बघूया मेटल्स. या मेटल्समध्ये आपण जर बघायचं झालं तर गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम असे काही आपल्याला मेटलची नावं सांगता येतील. आणि हे मेटल जे असतात हे हार्ड असतात. म्हणजे सोने, चांदी, लोखंड, तांबे, मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा प्रकारचे, प्लॅटिनम हे धातू जे असतात हे धातू मजबूत असतात, ते चकाकत असतात. आणि हे जे मेटल्स असतात या मेटल्स काही त्यापासून आपल्याला काही पत्रे बनवता येतात, तर काहींमधून इलेक्ट्रिसिटी चांगल्या प्रकारे वाहत असते. असे धातू आपल्याला सांगता येतील. आणि या धातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या. या धातूंच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघणार आहोत फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय, तर त्या पदार्थाची किंवा त्या धातूची अवस्था. त्या धातूची अवस्था ते आपण बघणार आहोत. फिजिकल स्टेट. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर म्हणजे सर्वसामान्य तापमानाला मेटल स्टे इन सॉलिड, धातू स्थायू अवस्थेत राहतात. हाऊएव्हर मेटल्स लाईक मर्क्युरी अँड गॅलियम, पण पारा आणि गॅलियम सारखे काही धातू याला अपवाद आहेत. हे जे असतात हे सामान्य तापमानाला देखील द्रव अवस्थेमध्ये आढळतात. म्हणजे विच आर इन लिक्विड स्टेट इवन ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचरला सुद्धा ते आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये आढळून येतात. हे 2 अपवाद आहेत. कोणकोणता? पारा आणि गॅलियम, म्हणजे मर्क्युरी आणि गॅलियम. दुसरा आहे लस्टर. दुसरी प्रॉपर्टी आहे लस्टर. लस्टर म्हणजे काय, तेज म्हणतो आपण त्याला किंवा चकाकी असं म्हणतो. आता यामध्ये आपल्याकडे जे तांब्याची भांडी असतात आपल्या घरी, या तांब्याच्या भांड्याला जर आपण लिंबाने घासलं आणि पाण्याने जर धुतलं तर धुण्यापूर्वीचा रंग आणि धुतल्यानंतरचा रंग त्याचं जर निरीक्षण केलं तर ती भांडी चकाकायला लागतात. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, गणपती वगैरे आपल्याकडे बसतात त्यावेळेस आपण जर बघितलं तर आपण ते चांगल्या पितांबरीने किंवा लिंबाने आपण घासतो आणि ते चकाकायला लागतात. म्हणजे टेक कॉपर वेसल ॲट युअर होम, स्क्रब देम विथ लेमन अँड रिन्स विथ वॉटर. ऑब्झर्व द लस्टर बिफोर अँड आफ्टर क्लिनिंग. Lights get reflected from the clean and fleshy cut surface of metal. Metals looks lustrous. म्हणजे ते धातू जे असतात कापलेल्या पृष्ठभागावरून आपण जर बघितलं तर प्रकाशाचं परावर्तन होते आणि ते धातू जे असतात ते आपल्याला तेजस्वी दिसून येतात. त्याच्यानंतर आपण येतो तिसरा प्रॉपर्टी हार्डनेस. हार्डनेसमध्ये आपण जर बघितलं, जनरली मेटल्स आर हार्ड
म्हणजे सर्वसाधारणपणे धातू जे असतात हे कठीण असतात, पण याला काही अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली कट बाय नाईफ. म्हणजे अपवाद सोडियम आणि पोटॅशियम धातूचा आहे, ते अतिशय मऊ असतात, इतके मऊ असतात ते की चाकूने आपण त्यांना सहज कापू शकतो. त्यानंतर आपण येतो चौथं, डक्टिलिटी. डक्टिलिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, तन्यता. हॅव यू एव्हर गॉन टू अ गोल्डस्मिथ शॉप्स. म्हणजे तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का? सोनाराच्या दुकानात जर आपण गेला असेल तर सोनार बघितलं असेल आपण, सोन्या चांदीची तार बनवताना आपण बघितलं असेल, एका छिद्रामधून दुसऱ्या छिद्रामध्ये तो काय करत असतो, ते टाकत असतो आणि ओढतो आणि त्याची तार बनवतो आणि त्या तारेच्या साह्याने तो काहीतरी मणी वगैरे काहीतरी गुंफत असं त्याचं काम चालू असतं. म्हणजे हॅव यू एव्हर गॉन टू गोल्डस्मिथ शॉप. हॅव यू सीन द गोल्डस्मिथ मेकिंग वायर ऑफ गोल्ड और सिल्वर. व्हेन metal is pulled through a hole, its wire is formed. This property of metal is called ductility. त्यानंतर आपल्याला पाचवी प्रॉपर्टी बघायचं आहे, मॅलेबिलिटी. म्हणजे मॅलेबिलिटी म्हणजे काय, वर्धनीयता. यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा हा प्रयोग करून बघितला असेल. एखादा खिळा घेतला असेल आणि त्या खिळ्याला ओट्यावर किंवा कशावर ठेवून, दगडावर ठेवून हातोडीने त्याला जर ठोकत राहिलं तर काही वेळांनी आपल्याला त्या खिळ्याचा असा पातळ पत्रा, असा तो चपटा झालेला आपल्याला दिसेल. आणि या गुणधर्मालाच म्हणतात वर्धनीयता. म्हणजे टेक आयर्न नेल, प्लेस इट ऑन प्लॅटफॉर्म अँड कीप ऑन हॅमरिंग इट. आफ्टर सम टाइम यू विल सी अ थिन शीट फॉर्मिंग. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज मॅलेबिलिटी ऑफ मेटल्स. त्यानंतर सहावी आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी, ती म्हणजे काय, कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे उष्णतेचे वहन. कंडक्शन ऑफ हीट मध्ये आपल्याला सांगितलं आहे, टेक अ कॉपर प्लेट. म्हणजे काय करायचं, एक तांब्याची पट्टी घ्यायची, फिक्स सम वॅक्स ॲट वन ऑफ एंड्स. आणि त्या पट्टीच्या एका टोकाला मेण लावायचं. हीट द अदर एंड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आणि दुसरे टोक गरम करायचं आणि त्या काय होतं ते निरीक्षण करायचं. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. यावरून आपल्याला काय सांगतं की ते मेण लावलेलं जे टोक असेल, त्या मेण लावलेल्या टोकाच्या दुसऱ्या टोकाला आपण गरम करतोय आणि हे गरम करत असताना ते मेण हळूहळू वितळायला सुरुवात होतं. आणि यावरून आपल्याला सांगतं की मेटल्स आर गुड कंडक्टर्स. म्हणजे काय, धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, 7 प्रॉपर्टी, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय, विद्युत वहन. विद्युत वहन मध्ये आपण बघणार आहोत विजेच्या तारा. तुम्ही खांबावरती बऱ्याच वेळा बघितल्या असतील विजेच्या तारा. या तारा बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? Which metals are used make electrical wires? आपण बघितलं असेल काही ज्या तारा असतात त्या अल्युमिनियम पासून बनवलेल्या असतात आणि मध्यभागी लोखंडाची तार असते, असं आपण बघितलं असतं. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे धातू जे असतात ते विजेचे सुवाहक असतात. लीड इज अन एक्सेप्शन. आणि याला अपवाद आहे. शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. लीड जो आहे नॉर नायदर अ गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लीड इज. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, 8वी, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, घनता. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. धातूंची घनता जी असते ती जास्त असते. याला अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन, हॅव्हिंग लोअर डेन्सिटी दॅन वॉटर.
म्हणजे यांची घनता पाण्यापेक्षाही कमी असते. आपण जर बघितलं लिथियमची घनता जी असते ही 0.53 ग्रॅम प्रति क्युबिक एवढी असते. म्हणजे लिथियमची जी आहे ती अतिशयच कमी असते, पाण्यापेक्षाही कमी असते. त्याच्यानंतर पुढच्या प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक. मेटलचा द्रवणांक आणि उत्कलनांक. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड हाय बॉइलिंग पॉइंट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे धातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात. यालाही अपवाद आहे. अपवाद आहे पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम. एक्सेप्शन मर्क्युरी, गॅलियम, सोडियम अँड पोटॅशियम. त्यानंतर शेवटची प्रॉपर्टी याची सोनॅरिटी. सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे काय? नादमयता. तुम्ही जर बघितली असेल आपल्या शाळेची घंटा कोणत्या धातूची आहे आणि ती कसे कार्य करते बघितलंय का? What is the metal that your school bell is made up of? How does a bell is function? आपण बघितलं असेल ती पितळ्याची किंवा तांब्याची असते. आणि हे जे आहेत सुंदर असा आवाज आपल्याला ऐकू येतो घंटेचा आणि मोठा असा आवाज येतो. म्हणजे धातू जे असतात हे धातू नादमय असतात. मेटल्स आर सोनोरस. दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. म्हणजे त्यांना छेडले असता त्यामधून सुंदर असा आवाज आपल्याला ऐकू येतो. याला म्हणतात सोनोरिटी. नॉन मेटल्स. आता आपण बघणार आहोत अधातू. कार्बन, सल्फर, फॉस्फरस और फ्यू नॉन मेटल्स. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्ट्रस. म्हणजे सर्वसाधारणपणे स्थायू जे असतात हे स्थायू रूप अधातू जे असतात हे ठिसूळ असतात आणि त्यांना चकाकी नसते. आता आपण बघणार आहोत अधातूंचे भौतिक गुणधर्म. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आपण बघणार आहोत ती म्हणजे काय? ती आपण बघणार फिजिकल स्टेट. म्हणजे धातूची भौतिक अधातूची भौतिक अवस्था. फिजिकल स्टेट. At ordinary temperature, non-metals occur as solid, liquid and gaseous. सर्वसामान्य तापमानाला अधातू जे असतात हे स्थायीरूप पण असू शकतात, द्रवरूप पण असू शकतात आणि काही वायुरूप पण असू शकतात. तर याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. सॉलिड्स कार्बन, सल्फर, फॉस्फरस. लिक्विड ओनली ब्रोमीन. गॅसेस हायड्रोजन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. स्थायीरूप जे असतात हे कार्बन, सल्फर आणि पोटॅशियम. द्रवरूप जे असतात ते ब्रोमीन आणि वायुरूप जे आहे ते हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन यासारखे. दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आपण बघणार आहोत लस्टर. म्हणजे चकाकी. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर्स. अधातूंना चकाकी नसते. याला मात्र अपवाद आहे हिरा आणि आयोडीनचे स्फटिक. एक्सेप्शनल डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल्स. काही अधातू रंगहीन असतात तर काहींना विविध रंग असतात. सम नॉन मेटल्स आर कलरलेस व्हाईल अदर्स हॅव डिफरंट कलर्स. तिसरी प्रॉपर्टी आपण बघणार आहोत ती म्हणजे ब्रिटलनेस. म्हणजे ठिसूळपणा. ब्रिटलनेस यामध्ये आपल्याला सांगितलं आहे कोळसा म्हणजे कार्बन. टेक अ कोल अँड हॅमर इट. कोळसा घ्या आणि त्याला हातोडीने ठोका. काय होईल? त्याचे असे बारीक बारीक तुकडे होतील. स्थायीरूप अधातू ठिसूळ असतात. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. ते ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ असतात.
काही अधातू मऊ असतात. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. याला पण अपवाद आहे, तो म्हणजे हिरा. कार्बनचे ते अपरूप आहे आणि हिरा हा नैसर्गिक पदार्थ आहे आणि सर्वात कठीण असा पदार्थ आहे. एक्सेप्शन इज डायमंड. Allotrope of carbon is an exception which is hardest natural substance. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी, म्हणजे तन्यता आणि वर्धनीयता. यामध्ये नॉन मेटल्स आर नायदर डक्टाइल नॉर मेलेबल, म्हणजे अधातू तंतुक्षम आणि वर्धनीय नसतात. फिफ्थ प्रॉपर्टी इज कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे उष्णता व विद्युत वाहन यामधून होते का ते आपल्याला बघायचं. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. अधातू उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक असतात, पण याला पण अपवाद आहे. ग्रॅफाइट अँड ॲलोट्रोप ऑफ कार्बन, म्हणजे ग्रॅफाइट हे कार्बनचं अपरूप आहे, हा विजेचा उत्तम सुवाहक आहे. which is very good conductor of electricity. त्यानंतर सहावी प्रॉपर्टी आपण येतो ती म्हणजे काय, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, घनता. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. अधातूंची घनता कमी असते. सेवन प्रॉपर्टी इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक. Non-metals have low melting point and low boiling points. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात, याला पण अपवाद आहे. कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला ते वितळतात. एक्सेप्शन इज द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. त्यानंतर येतो आपण तिसरा प्रकार, तो म्हणजे काय, मेटॅलॉइड, म्हणजे धातू सदृश्य. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी हॅव प्रॉपर्टीज विच आर इंटरमिजिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल. सच एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज मेटॅलॉइड. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी यासारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात, म्हणजे ते काही धातूचे पण गुणधर्म दर्शवतात तर काही अधातूंचे पण गुणधर्म दर्शवतात, आणि अशा मूलद्रव्यांना म्हणतात धातू सदृश्य मूलद्रव्ये.